आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम कोतवाली पोलिसांनी सुरू केली असून पोलिसांनी वाळीवाडा परिसरात 2 वाहनांवर गुन्ह्याची नोंद केली आहे। याबाबतची माहिती अशी की कोतवाली पोलीस वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना माळीवाडा वेस्ट कॉर्नर जवळ एक मॅक्झिमा कंपनीची प्रवासी रिक्षा क्रमांक MH16CE2105 रिक्षा चालकाने वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याचं मिळून आले। पोलिसांनी त्या चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव राहुल सुदाम अंग्रे, वय वर्ष 47, राहणार रंभाजीनगर, केडगाव, अहमदनगर असे असल्याचे सांगितले। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल तोहसीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अंग्रे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम 283 अन्वये गुन्ह्याची नोंद केली। दुसऱ्या कारवाईत कोतवाली पोलिसांनी माळीवाडा परिसरात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना पुणे बस स्थानक समोर एक सुझुकी कंपनीची डिझायर कार क्रमांक MH12VF2405 वरील चालकाने त्याचे वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याचे मिळून आले। पोलिसांनी त्या चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव अप्पासाहेब सोमनाथ दौंड, वय वर्ष 26, राहणार सोनोशी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल तोहसीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप्पासाहेब दौंड याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम 283 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे। अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे।